दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर. आमेन. आणि देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाचे वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्तानेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्या दुःख सणाच्या व क्रिस्ताच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. मेलेल्या विश्वासू लोकांचे आत्मे प्रभूच्या दयेने शांती पावोत. देवाच्या मंदिरी चला, कोणासे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. जेरुसलेमा हे नगरी, तट तुझे भक्कम भारी, आलो आम्ही तव दारी. इथ येती जन पूजनाला, देवाच्या मंदिरी चला, कोणासे वदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण सर्व मृत व्यक्तींची आठवण करत आहोत. मृत व्यक्तींचा आत्मा शुद्धीस्थानात आहे. त्या आत्म्यांसाठी आपण प्रार्थना करत आहोत. हे आत्मे देवाघरी जात असताना, स्वर्गात जात असताना आपल्या प्रार्थनेची सोबत त्यांना लाभते. आणि ख्रिस्त सभा जी आपली आई आहे, ती वर्षातून एकदा सर्व मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करत असते. आपल्या परंपरेप्रमाणे आपण ही मिसा आपल्या सेमिट्रीमध्ये करत होतो, एक मिसा. परंतु ह्या वर्षी करोनाच्या आजारामुळे, प्रादुर्भावामुळे ते शक्य नाही आहे. म्हणून आम्ही ही मिसा आपल्या सर्वांसाठी ऑनलाईन पाठवित आहोत. गेल्या अनेक वर्षापासून ह्या दिवसाचे मानकरी आयोजक निर्गम बोट ग्रुप आणि विजडम बोट ग्रुप ह्यांचे नाकवा लेल्टर बुरखाव, त्यांचे भागी आणि त्यांच्या दोन्ही बोटीवरती जे काम करत आहेत, मासेमारी करत आहेत, त्या सर्वांच्या वतीने आपण हा दिवस साजरा करतो. मानकरी आयोजकाचे जे हेतू आहेत, ते हेतू ह्या मिसामध्ये आपल्या सर्वांच्या हेतूसोबत मी समर्पित करतो. विशेष करून निर्गम आणि विजडम बोट ग्रुपमधून जे मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबातील, त्यांची आठवण करूया. स्वर्गवासी पास्कू मंगळ्या बुरखाव, स्वर्गवासी अंजल पास्कू बुरखाव, स्वर्गवासी स्टॅनी पास्कू बुरखाव, स्वर्गवासी गॅटिंग लिल्टर बुरखाव आणि स्वर्गवासी जेम्स जॉन्सन बुरखाव. याबरोबरच आपल्या दफनभूमीमध्ये जे मृत व्यक्ती
दफन केलेले आहेत त्या सर्वांसाठी आणि सर्वांच्या आत्म्यासाठी आपण ह्या मिसामध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, या मिसामध्ये आपण मृत भाविकांची विशेष आठवण करीत आहोत. काल स्वर्गातील सर्व संतांचा सन्मान केल्यानंतर विश्वव्यापी ख्रिस्तसभा शुद्धीस्थानातील सर्व आत्म्यांना शांती लाभावी म्हणून विशेष प्रकारे प्रार्थना करण्यास आपल्याला सांगत आहे. यावरून देऊळमाता केवळ संतांचा परस्पर संबंधच नव्हे तर पृथ्वीवरील मानवाशी व मृत बंधू भगिनींशी असलेले आपले अतूट नाते व्यक्त करते. मृत भाविकांच्या मिसाला आत्म्याला मिसा अर्पण करण्याची परंपरा 5व्या शतकापासून चालत आलेली आहे. 2 नोव्हेंबर सर्व मृत भाविकांसाठी खास मिसा अर्पण करण्यात येते. म्हणून तो दिवस मेलेल्या विश्वासू लोकांची आठवण करण्याचा दिवस समजला जातो. सर्व मृत व्यक्तींच्या आत्म्याला, विशेषतः ज्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्यासाठी कोणी नाही आहेत अशांची देखील आठवण करूया आणि मिसामध्ये खास त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करूया. या मिसामध्ये सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. करुणा कर रे प्रभुची, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुची, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे ख्रिस्ता, आम्ही जमलो तुझिया दारी. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. करुणा कर रे प्रभुजी, आलो तुझिया चरणी आम्ही. आलो तुझिया चरणी आम्ही. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आमच्या प्रार्थना ऐकून घे आणि आमचे दुःख दूर कर. पुनरुत्थित ख्रिस्तावरील आमची श्रद्धा आम्ही नव्याने प्रकट करीत आहोत. त्याच्या पुनरुत्थानात आमच्या सर्व मृत भाविक बंधू भगिनींना सहभाग मिळेल ही आमची आशा दृढ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू श्री ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन. नीतिमानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत आणि कोणतीही पीडा त्याला स्पर्श करणार नाही. मूर्खाच्या दृष्टीने आत्मे मरण पावले, त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले गेले. आमच्यापासून त्यांचे जाणे म्हणजे
त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले, पण ते मात्र शांतीमध्ये आहेत. कारण जरी माणसाच्या दृष्टीने त्यांना शिक्षा झाली तरी त्यांना शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे. थोडीशी शिस्त अंगी बांधण्यामुळे त्यांचा मोठा लाभ होईल. देवाने त्यांची कसोटी घेतली आणि त्याच्या दृष्टीने ते त्याच्या सहवासाला पात्र ठरले. सोन्याची पारख भट्टीत करावी तशी त्यांची त्याने केली. होमार्पणाप्रमाणे त्याने त्यांचा स्वीकार केला. न्यायाच्या दिवशी ते चकाकतील. संकटातून ठिणग्या उडाव्या तसे चमकतील. ते राष्ट्रांचा कारभार पाहतील आणि लोकांवर राज्य करतील. प्रभू त्यांच्यावर सर्व काळ राज्य करील. त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना सत्याची जाणीव होईल. श्रद्धावंत जण त्यांच्याबरोबर प्रेमामध्ये राहतील, कारण कृपा आणि दया त्यांच्या निवडलेल्या लोकांवर आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणी नेतो मजला, प्रेमे मजला चरवितो. हिरव्या कुरणी नेतो मजला, प्रेमे मजला चरवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती. दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. मजवर त्याची प्रीती. मजवर त्याची प्रीती. हालेलुया, 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 हालेलुया. निर्दोष जीवन म्हणजे परिपक्व वयस्कर जीवन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे ख्रिस्तो तुझा गौरव असो. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की
जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन. प्रभूचे हे शुभवर्तमान. माझ्या प्रिय ख्रिस्ती बंधुभगिनींनो, आज ख्रिस्त सभा आपल्याला सर्व मृत भाविकांची विशेष प्रकारे आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगत आहे. तर थोडा वेळ शांत राहून सर्व मृत भाविकांची आपण आठवण करून त्यांच्या आत्म्याला परमेश्वराने चिरशांती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. कृपया आपले डोळे बंद करा, ध्यान परमेश्वराकडे लावा आणि ज्या व्यक्तीचं नाव उच्चारलं जाईल ती व्यक्ती जर मरण पावली असेल तर त्या व्यक्तीसाठी मनामध्ये प्रार्थना करा. आपल्या कुटुंबातील जी माणसं मरण पावली आहेत, आपले आजोबा, आपली आजी, आई वडील, भाऊ बहीण, नवरा बायको, मुलगा मुलगी, नातू नातनी, आपल्या नात्यांतील जी माणसं मरण पावली आहेत, आपले काका काकी, मामा मामी, मावसा मावशी, सासू सासरे, सून सासरोण्या, आत्या आतू, मामाकडील आजी आजोबा, चुलत भाऊ चुलत बहीण, माऊस भाऊ माऊस बहीण, मामे भाऊ मामे बहीण, आते भाऊ आते बहीण, आपल्या गावांतील जी माणसं मरण पावली आहेत, गावचे पाटील, सरपंच, पंचमंडळी, कारभारी, समाजसेवक, लहान थोर, सोसायटीचे चेअरमॅन आणि नाखवा, आपल्या मित्र परिवारांतील जी माणसं मरण पावली आहेत, आपल्या शाळेतील सवंगडी, आपले प्रिन्सिपल, आपले शिक्षक, कॉलेजमधील मित्रमंडळी, प्रोफेसर, कॉलेजचे प्रिन्सिपल, कंपनीतील अथवा ऑफिसमधील सहकारी, आपले बॉस, आपले मालक, आपल्या ज्या धर्मगुरूने कार्य केले आणि जे आज हयात नाहीत, फादर जोकिम मिलाग्रिस प्रेमेंटा, फादर एलायस मनुएल डिसूजा, फादर डोमिंगोस झेवियर डिलिमा, फादर पेड्रो रॉक सोआरिस, फादर माइकल पियादत रेगो, फादर अगस्टो फर्नांडिस, फादर ग्रेगरी तुस्कानो, फादर जुझे मरिया मिस्किटा, फादर तिमोथी वास, फादर रुडल्फ डिसूजा, फादर जेकब उतनकर, फादर डोमिनिक परेरा, फादर रॉक किनी, फादर जो गन्साल्विस,
Father Ignatius Machado, Father Blaise de Mello. आपल्या वसई धर्मपंथीतील जे धर्मगुरू हयात नाहीत, फादर डेनिस कोक्या, फादर कॉन्स्टंट मिस्किटा, फादर इग्नेशियस तुस्कानो, फादर ऑस्टिन अल्मेडा, फादर इनसेंट परेरा आणि फादर नॅब गोन्साल्विस. आपल्या पॅरिशमधून झालेले धर्मगुरू व जे आज हयात नाहीत, फादर पीटर बंबाचा. आपल्या पॅरिशमधून झालेल्या सिस्टर ज्या हयात नाहीत, सिस्टर आयडा फ्रान्सिस कैखाद्या, सिस्टर सुजाता भंगा. आपल्या कॉन्व्हेंटमध्ये ज्या सिस्टरांनी योगदान दिलं आणि ज्या हयात नाहीत, सिस्टर डॉरथी करवालो, सिस्टर जुली तवारिस. ज्यांनी आपल्या चर्चला मोठं योगदान दिलं व जे आज हयात नाहीत, आपले सॅक्रिस्टन मेरडी, कोया मास्टर. ज्यांनी आपल्या शाळेला मोठं योगदान दिलं, आपले हेडमास्टर, आपले शिक्षक. ज्यांनी आपल्या चर्चला आणि शाळेला जमिनी दान दिल्यात, त्यांची नावं मला माहीत नाहीत. तुम्हाला जर त्यांची नावं आठवत असतील तर त्यांच्या आत्म्याला परमेश्वराने चिरशांती द्यावी म्हणून प्रार्थना करा. ज्यांनी चर्च बांधणी, शाळा बांधणी, समाज बांधणीसाठी मोठं योगदान दिलं, ज्यांनी आपलं उभं आयुष्य समाज कार्यासाठी आणि चर्च कार्यासाठी वाहिलं, त्यांचीसुद्धा नावं मला माहीत नाहीत. तुम्हाला जर त्यांची नावं आठवत असतील तर त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा. आता ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास कोणी नाही, ज्यांची कोणी आठवण काढत नाही, अशा आत्म्यांची आठवण करून परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याला चिरशांती द्यावी म्हणून प्रार्थना करा. मेलेल्या विश्वासू लोकांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करत असताना आपल्या प्रत्येकाला एक दिवस ह्या जगाचा निरोप घ्यायचा आहे. आपल्या ह्या जागतिक जीवनाचा एक दिवस हिशेब आपल्याला द्यावा लागणार आहे. ह्याचा आपल्याला विसर पडून चालणार नाही. मरण प्रत्येकाला अटळ आहे. मरण कुणाला कुठे, कधी आणि कसं येईल हे अजिबात सांगता येत नाही. हजारो लोकांच्या ध्यानीमानी नसताना ते भूकंपाला बळी पडतात. शेकडो लोक अचानक अपघातात मरण पावतात. लाखो लोक निरनिराळ्या रोगामुळे ऐन तारुण्यात देवाघरी जातात. ह्या करोनाच्या रोगामुळे लाखो लोक मरत आहेत. काही लोक चालता बोलता मरतात, तर काही झोपेतच मरतात. गेल्या वर्षी ह्या दफनभूमीमध्ये जे लोक आले होते त्यापैकी काही जण त्यांच्या ध्यानीमध्ये नसता आज ह्या ठिकाणी विसावा घेत आहेत. म्हणून ख्रिस्त म्हणतो ती घटका केव्हा येईल ह्याची आपल्याला अजिबात कल्पना नाही. आणि म्हणून आपण सदैव तयार असलं पाहिजे. एका लेखकाने म्हटलेलं आहे, आज तुका फाल्या माका.
ह्याचाच अर्थ आज तुला उद्या मला. आणि म्हणूनच आपण सदैव आपल्या मरणाला सामोरं जाण्यास तयार असलं पाहिजे. आपण जाताना आपली धनदौलत, आपली मालमत्ता, ज्यासाठी आपण दिवस रात्र झगडत आहोत, श्रम करत आहोत, आपल्या भावा बहिणीपासून पारखे होत आहोत, ती मालमत्ता, ती धनदौलत आपल्याला साथ देणार नाही. ते सगळं आपल्याला येथेच सोडून जावं लागणार आहे. अलेक्झांडर द ग्रेट त्यानं सारं जग जिंकलं, भरपूर धन दौलत कमावली. त्यांनी आपल्या घरातील लोकांना सांगून ठेवलं होतं, मी जेव्हा मरेन तेव्हा माझे दोन्ही हात शेवपेटीतून लोंबकळत खाली सोडा, माझं प्रेत सगळ्या मुख्य रस्त्यावरून घेऊन जा. ह्यात हेतू हा की मी सारं जग कमावलं, भरपूर संपत्ती मिळवली, परंतु मी रिकाम्या हाताने आलो होतो, आता रिकाम्या हाताने जात आहे. ह्याची सगळ्यांना कल्पना यावी. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली मालमत्ता, आपली धनदौलत आपल्याला येथेच सोडून जावं लागणार आहे. आपली पुण्याई, आपली चांगली कामं, आपलं चांगलं वागणं, त्याचबरोबर आपलं वाईट वागणं, आपण इतरांवर केलेले अत्याचार, इतरांची केलेली पिळवणूक, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन परमेश्वरासमोर हजर राहणार आहोत. आणि आपलं भवितव्य ह्या गोष्टीवर आहे. मी पुन्हा सांगतो, आपली पुण्याई, आपली चांगली कामं घेऊन त्याचबरोबर आपली वाईट कामं देखील, आपण इतरांची केलेली पिळवणूक, इतरांवर केलेले अत्याचार, आपली वाईट कर्म, आणि ह्यावरच आपलं भवितव्य अवलंबून आहे. तर ह्या महान सत्याची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून आजच्या ह्या मिसेमध्ये आपण खास प्रार्थना करूया. स्वीकार स्वामी हे फूल, फुले माझ्या जीवनाचे, डोळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने. स्वीकार स्वामी हे फूल, फुले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने. तुझ्या समोरे येण्या लायक नसे मी प्रभू, शरण लाभो पामरा, आसमणी घे प्रभू. स्वीकार स्वामी फूल, फुले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमून पडण्याआधी घेरे झेलून प्रेमाने. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या पवित्र बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या मुला गौरवून आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, येशू ख्रिस्ताच्या प्रीतिबंधनाने आम्ही ह्या साक्रमेंताशी जोडलो गेलो आहोत,
आमच्या या दानांचा स्वीकार कर आणि तुझ्या पुत्राच्या वैभवात आमच्या मृत भाविक बंधू भगिनींना सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही इथे लाभले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचा आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. पुनरुत्थित ख्रिस्तानं आमच्या पुनरुत्थानाचा आशादीप उजाळला. भावी अमरत्वाच्या अभिवचनामुळे मृत्यूचे दुःख सहन करण्यास आम्हाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे प्रभू, तुझ्या श्रद्धावंत लोकांचे जीवन मृत्यूमुळे नष्ट होत नाही, तर त्यात फक्त बदल घडतो. जेव्हा ऐहिक जगातील हे शरीर मृत होते, तेव्हा स्वर्गातील शाश्वत जीवनाला सुरुवात होते. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा अखंड गौरवगीत गातो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गास्थ जय 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 जयकार, प्रभूच्या नावाने इता घेतो धन्य. परम स्वर्गास्थ जय 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 जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यांना प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्त गणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातूनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटिला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व
पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्तात विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची तू आठवण कर. थोडा वेळ शांत राहून सर्व मृत भाविकांची आठवण करून परमेश्वरानं त्यांच्या आत्म्याला चिरशांती द्यावी म्हणून प्रार्थना करा. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव गावा. पण हे प्रभू, तू आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव हो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशा आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. राज्य, गौरव, अधिकार सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तुम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तुम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तो आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, पात्र नाही, पण एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल.
प्रेमळ ज्योती मला दाखवी, जीवन पंथ उजाड, जीवन पंथ उजाड. प्रेमळ ज्योती मला दाखवी, जीवन पंथ उजाड, जीवन पंथ उजाड. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या ख्रिस्त शरीर विधीमध्ये ख्रिस्ताचे मरण व पुनरुत्थान ह्यांचे रहस्य आम्ही साजरे करीत आहोत. या रहस्याच्या कृपा सामर्थ्यामुळे आमच्या सर्व श्रद्धावंत मृत भाविक बंधू भगिनींना तुझ्या चिरंतन शांतीच्या स्वर्ग मंदिरात प्रवेश दे. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. बंधू भगिनीनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. मनुष्यावरील आपल्या अपार प्रेमामुळे दुःखहर्त्या परमेश्वराने मनुष्याला जीवनाचे दान दिले. पुनरुत्थित ख्रिस्तावरील तुमची श्रद्धा व नवजीवन प्राप्तीची तुमची आशा तो दृढ करो. आमेन. आम्हा सर्व जीवितांना तो क्षमादान देवो आणि सर्व मृत भाविक बंधू भगिनींना प्रकाश व शांतीच्या राज्यात सहभागी करो. आमेन. ख्रिस्त मेलेल्यातून पुन्हा उठला ह्यावर तुम्ही श्रद्धा ठेवता, म्हणून त्याच्या आनंददायी जीवनात तुम्हाला प्रवेश मिळो. आमेन. आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यूछायेतुनी चालता मी असावे स्मरुणी तुला. मृत्यूछायेतुनी चालता मी असावे स्मरुणी तुला. जिंकुणी मृत्यूला जो उठे, जिंकुणी मृत्यूला जो उठे, तो प्रभू नेत्री माझ्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मिसानंतर आपण आता खाचेवर प्रार्थना करत आहोत. चर्चच्या समोर आपले जे मृत बंधू भगिनी ज्यांचं दफन केलेलं आहे, चिरविश्रांती घेत आहेत, त्या सेमिट्रीवर आता आपण प्रार्थना करू. ती प्रार्थना केल्यानंतर मग आपण आपल्या नवीन सेमिट्रीमध्ये देखील सर्व भाविकांसाठी प्रार्थना करणार आहोत. प्रभूच्या दामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी.
प्रभूच्या धामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. तुषित हरिणीच शीतळ मळे पाण्याच्या ओघासाठी, तसाच माझा जीव तळमळे देवा तावटीसाठी. प्रभूच्या धामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. प्रभूच्या धामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. माझा जीव देवासाठी पहा किती हाता नेला. दर्शन देवाचे मज केव्हा घडेल ऐसे होई मला. प्रभूच्या धामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. प्रभूच्या धामी जाईन मी, मंगल गाणे गाईन मी. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. प्रभू तुम्हा बरोबर असो. आपण प्रार्थना करूया. मृत भाविकांच्या स्मरणार्थ आपण आज खाचेवरती प्रार्थना करत आहोत. त्या सर्वांच्या आत्मे देवाकडे जात असताना आपल्या प्रार्थनेची सोबत त्यांना लाभेल या श्रद्धेनं आपण प्रार्थना करूया. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू 3 दिवस थडग्यात राहिलास व विश्वास लोकांची थडगी पवित्र केलीस. आज त्यांची शरीरे जरी मातीला मिळाली असली तरी त्यांचा विश्वास आहे की तुझ्याप्रमाणे तेही पुन्हा उठतील. पुनरुत्थान व जीवन तूच आहेस. तेव्हा शेवटच्या दिवशी आमच्या ह्या सर्व बंधू भगिनींना, मृत बंधू भगिनींना तू गौरवाने उठवीपर्यंत या थडग्यात शांतपणे विसावू दे. त्यानंतर तुझ्या स्वर्गराज्यात त्यांना तुझे दर्शन घडव व तुझ्या सानिध्यात त्यांना सर्व काळ राहू दे, अशी आम्ही विनम्रपणे प्रार्थना करतो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वराने आपल्या ह्या मृत बंधू भगिनींना या जीवनातून स्वतःकडे बोलविले आहे. त्यांचा देह मातीपासून बनविण्यात आला होता म्हणून मातीमध्ये आम्ही ह्याला पुरत आहोत. ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला, आम्हाला देखील त्याच्याप्रमाणे तो एबाने उठवील असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या ह्या सर्व मृत बंधू भगिनींना प्रभूच्या हातात सोपवितो. प्रभूने त्यांचा स्वीकार करावा. अखेरच्या दिवशी शरीरासहित वैभवन त्यांना उठवावे अशी त्यांच्याजवळ आमची प्रार्थना आहे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू 3 दिवस थडग्यात राहिलास व विश्वासू लोकांची थडगी पवित्र केलीस. आज त्यांची शरीरे जरी मातीला मिळाली असली तरी त्यांचा विश्वास आहे की तुझ्याप्रमाणे तेही पुन्हा उठतील. पुनरुत्थान व जीवन तूच आहेस. तेव्हा शेवटच्या दिवशी आमच्या मृत बंधू भगिनींना तू गौरवांना उठवेपर्यंत या थडग्यात शांतपणे विसावू दे. त्यानंतर तुझ्या स्वर्गराज्यात ह्यांना तुझे दर्शन घडव व तुझ्या सानिध्यात ह्यांना सर्व काळ राहू दे, अशी आम्ही विनम्रपणे प्रार्थना करतो. आमेन. सर्वसमर्थ परमेश्वराने आपल्या सर्व मृत बंधू भगिनींना या जीवनातून स्वतःकडे बोलाविले आहे. त्यांचा देह मातीपासून बनविण्यात आला होता म्हणून मातीमध्ये आम्ही त्यांना पुरले आहे. ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला, आम्हाला देखील त्याच्याप्रमाणे तो वैभवाने उठवील असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या सर्व मृत बंधू भगिनींना प्रभूच्या हातात सोपवितो. प्रभूने त्यांचा स्वीकार करावा. अखेरच्या दिवशी शरीरासहित वैभवाने त्यांना पुन्हा उठवावे अशी देवाजवळ आपली प्रार्थना आहे. आपल्या सर्व मृत बंधू भगिनींसाठी आपण प्रार्थना करूया. आपलं उत्तर आहे, प्रभू आमची प्रार्थना ऐक. म्हणा, प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणार नाही. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात आमचे सांत्वन कर. उत्तर, प्रभू आमची प्रार्थना ऐक.
तू मृतांना जिवंत केलेस, आमच्या सर्व मृत बंधू भगिनींना सार्वकालिक जीवन दे. आपले उत्तर, पश्चातापी चोराला तू स्वर्गाचे अभिवचन दिलेस, आमच्या ह्या सर्व मृत बंधू भगिनींना स्वर्गाचे सुख दे. आपले उत्तर, आमच्या या बंधू भगिनींना बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे नवजन्म मिळाला आहे. तारणाचं तेल त्यांच्या शरीराला लावलं आहे. आता तुझ्या सर्व संत मंडळीत त्यांना समाविष्ट कर. आपले उत्तर, तुझ्या शरीरानं आणि रक्तानं आमच्या सर्व बंधू भगिनींचे पोषण झाले आहे. तुझ्या स्वर्गराज्यातील भोजनात त्यांना सहभागी कर. आपले उत्तर, आमच्या मृत बंधू भगिनींच्या मृत्यूमुळे आम्हाला झालेल्या दुःखात आम्हाला धीर दे. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव. शाश्वत जीवन आमचे आशास्थान बनव. आपले उत्तर, आता आपण आपल्या सर्व विनंत्या एकत्र करूया आणि प्रभूने आपल्याला जी शिकवली प्रार्थना आहे ती एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझी इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तसेच तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि मला मोहात पडू देऊ नकोस, पण उलटासून आम्हाला सोडव. हे प्रभू, आमच्या मृत बंधू भगिनींसाठी प्रार्थना करतो, विशेषतः ज्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी कोणी नाही अशा मृत बंधू भगिनींची आम्ही विशेष आठवण करतो. आमच्या अगोदर निघून गेलेल्या आमच्या सर्व मृत बंधू भगिनींना त्यांच्या पापांची क्षमा कर, त्यांना सार्वकालिक जीवन दे. त्यांच्या आत्मे देवाच्या घरी जातील त्यावेळेला आमच्या सर्व प्रार्थना त्या आत्म्यांना साथ आणि सोबत करो, आणि तुझी दूत व संत ह्यांचा सहवास त्यांना सर्व काळ लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू त्यांना चिरंतन शांती दे. मेलेल्या सर्व विश्वासू लोकांची आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. प्रिय बंधू भगिनींनो, करोनाच्या संकटामुळे आपण प्रत्यक्ष मिसा अर्पण करू शकलो नाही भाविकांसाठी किंवा आपल्या सेमेट्रीवरती, तरी ही ऑनलाईन मिसा आम्ही तुमच्यासाठी पाठवत आहोत. त्यामध्ये सहभागी व्हा. आणि आजच्या दिवशी म्हणजे सर्व मृत बंधू भगिनींच्या स्मरणाच्या दिवशी आपण त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतोच. आपल्या प्रार्थनेमुळे त्यांना दंडक्षमा प्राप्त होते हा आपला विश्वास आहे. आणि आत्तापर्यंत चर्चनी अशी परंपरा आपल्याला दिली होती की 2 नोव्हेंबरनंतर 8 दिवस भाविक या सेमिट्रीमध्ये येऊन किंवा आपल्या घरून मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतील. त्या प्रार्थनेद्वारे त्यांना दंडक्षमा प्राप्त होईल. परंतु ह्या वर्षी करोनाच्या संकटामुळे गर्दी होऊ नये आणि 8 दिवसाऐवजी आपल्याला संपूर्ण नोव्हेंबरचा महिना पोप साहेबांनी दिलेला आहे. ज्या संपूर्ण नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण येऊ प्रार्थना करू तेव्हा तेव्हा आपल्या प्रार्थनेद्वारे मृत व्यक्तींच्या आत्म्यासाठी ही प्रार्थना देवाकडे पोचली जाईल. आपल्या सर्व मृत बंधू भगिनींचे आम्ही साठी प्रार्थना करतो, त्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. विशेषतः करोनामुळे आजारी होऊन किंवा अपघातामुळे अचानक निघून गेलेल्या सर्व कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. आपण आशीर्वाद देऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या खाचेला आशीर्वाद देवो. आमेन. शाश्वत जीवन मृतांचे दे, प्रभु त्यांना चिरप्रकाश दे. शाश्वत जीवन
शाश्वत जीवन मृतास दे, प्रभु ज्ञानाची प्रकाश दे. शाश्वत जीवन मृतास दे, प्रभु ज्ञानाची प्रकाश दे. जीवन जगतो नवे मी माझे, जीवन जगतो नवे मी माझे, क्रिस्तवसे मम जीवनी. क्रिस्तवसे मम जीवनी. उठविया न्यायादिवशी, उठविया